ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आज मी श्री नवनाथ कथासार या ग्रंथातील 11व्या अध्यायाचे कथन करणार आहे. या अध्यायाचे नित्य श्रवण केल्याने आपणास अग्निपीडा होणार नाही, गृहदोष जातील. सुरुवात करूया. अध्याय 11. वृक्षांची तपश्चर्या. श्री गणेशाय नमः. बद्रिकाश्रम क्षेत्री येताच मच्छिंद्रनाथ गोरक्षांना घेऊन तेथील सुप्रसिद्ध शिवालयात गेले. तेथे दोघांनी भगवान शंकरांचा जय जयकार करून साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही हात जोडून शिवजींची भावपूर्ण स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेले भगवान त्यांच्या समोर प्रकट झाले. त्यांनी नाथांना आलिंगन देऊन त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यांना आपल्या जवळ बसवले. गोरक्षांनाही जवळ घेतले. त्यांचे कौतुक केले. मग ते म्हणाले, मच्छिंद्र, गोरक्ष हे हरिनारायणांचे अवतार आहेत, हे मला ठाऊक आहे. तुम्ही कनकगिरी येथे यांना सर्व प्रकारे विद्या संपन्न केले आणि देवतांकडून वरदाने मिळवून दिली. तेव्हापासून मी यांना ओळखत आहे. पण यांनी विद्याभ्यास केलेला असला तरी तपाचरण व मनोजय याशिवाय ती विद्या कल्याणकारक होत नाही. म्हणून यांच्या सद्विद्येचे सार्थक होण्यासाठी तपश्चर्येसाठी येथेच ठेवा. भगवान शंकरांची सूचना नाथांच्या हेतूला पूरकच होती. पण लहान वयाच्या गोरक्षांना तपश्चर्येचे क्लेश सहन होणार नाहीत म्हणून ते काळजीत होते. तेव्हा त्यांनी मनोवस्था जाणून ते म्हणाले, अहो, तुमचा वरदहस्त पाठीशी असताना यांना तीव्र तपाची पीडा होईलच कशी? आणि मी स्वतः यांच्याकडे लक्ष ठेवणार असल्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचे कारणच नाही. ते ऐकून मच्छिंद्रांची काळजीच मिटली. भगवानांच्या आश्वासनाने त्यांच्या येण्याचा उद्देश सफल झाला होता. त्यानंतर काही दिवस तेथेच वास्तव्य करून त्यांनी एका शुभ मुहूर्तावर गोरक्षनाथांना तपश्चर्येस बसवले आणि ते तपोमग्न झाले आहेत हे पाहून शिवजींची आज्ञा घेऊन तीर्थभ्रमणार्थ निघून गेले. त्यांना शब्द दिल्याप्रमाणे कैलासनाथ गोरक्षनाथांची तपसाधना विनाविघ्न व्हावी म्हणून विशेष खबरदारी घेऊन त्यांना मदत करत राहिली. मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्यात गमन. बद्रिकाश्रम क्षेत्राहून निघालेले मच्छिंद्रनाथ नानाविध तीर्थक्षेत्रे करत पुन्हा एकदा सेतुबंध रामेश्वरास गेले. तेथे मारुतींची भेट घेऊन त्यांना आदराने नमस्कार केला. नाथजींना पाहून त्यांनाही अत्यानंद झाला. त्यांनी त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. मग पुन्हा एकदा जुन्या आठवणी निघाल्या. तेव्हा ते म्हणाले, नाथ, गेली 24 वर्षे मी तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. तुम्ही केव्हा याल आणि माझ्या मनावरचे ओझे दूर कराल असे मला झाले होते. मागच्या भेटीत मला श्रीराज्यात जाण्याचे वचन देऊन तुम्ही निघून गेलात, पण अद्याप तिकडे फिरकलाही नाहीत. याला काय म्हणावे? अशाने माझी पीडा कशी दूर होईल? तेव्हा कृपा करून तिकडे जा. तुम्ही श्रीराज्यात गेलात म्हणजे आपण दोघेही आपापल्या वचनांतून मुक्त होऊ. तेव्हा नाथांनी त्यांचे म्हणणे तत्काळ मान्य केले. त्यामुळे त्यांच्या मनातील रुखरुख संपली. रामेश्वरास 3 दिवस राहिल्यानंतर ते दोघेही श्रीराज्याकडे निघाले. वाटेत ठिकठिकाणी मुक्काम करत गौड बंगाल प्रांतावरून ते थेट श्रीराज्यातच गेले. तेथील राणी मैनाकिनी सुशील, सुंदर, व्यवहार कुशल व अमर्याद वैभवाने संपन्न होती. तिच्या राज्यातील सर्व व्यवस्था स्त्रियाच पाहत असत. त्या राज्यात नावालाही पुरुष नव्हता. मारुती व मच्छिंद्र तिच्या प्रसादात प्रवेशले तेव्हा ती स्वतः त्यांच्या स्वागतासाठी आली. त्यांना आदराने आपापल्या महालात नेले. त्यांना बसायला सुवर्णांची आसने देऊन त्यांची पूजा केली. प्रारंभिक आदर सत्कार झाल्यावर ती मारुतींना म्हणाली, कपिलवर्य, आपल्या बरोबर आलेले हे अतिथी कोण आहेत? ते म्हणाले, राज्ञी, मागे मी तुम्हाला मच्छिंद्रनाथांची भेट करून देण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे यांना येथे घेऊन आलो आहे. तू यांची सेवा कर, कारण
हेच तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करणार आहेत. त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिला तत्काळ समजला आणि ती आनंदाने मोहरून गेली. तिच्या आग्रहास्तव मारुती 3 दिवस तेथे राहिले व तेथून पुन्हा सेतुबंध रामेश्वरास आले. त्यांना वचन दिल्याप्रमाणे नाथजी श्रीराज्यात राहिले. मैनाकिनी राणीने नाथांच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव ठेवली नव्हती. सर्व राजसौख्य त्यांच्या पायाशी लोळण घेत होते. भरजरी वस्त्रे, दिव्य अलंकार, सेवेला सुंदर दासी, हास्य विनोद, मनोरंजन, उत्तम भोजन, राणीचा प्रेमळ सहवास आणि तिच्याकडून प्राप्त होणारे शरीर सुख यामुळे ते राज्य म्हणजे महान सुखाचा सागरच आहे असे त्यांना वाटू लागले. कालांतराने राणी गरोदर राहिली. यथावकाश तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्यांचे नाव मीननाथ. त्यांच्या रूपाने उपरिचर बसूच अंशावतार घेऊन आले होते. अशा प्रकारे मच्छिंद्र व मैनाकिनीचा संसार सुखाने चालला होता. अशी 3 वर्षे लोटली. त्यावेळी इकडे हस्तिनापुरात काय घडत होते ते पाहू. जालंधरांची जन्मकथा व त्यांचा गृहत्याग. हस्तिनापुरात जनमेजयाच्या वंशातील 7वा पुरुष बृहद्रवा राज्य करत होता. या वेळेपर्यंत कलियुगास प्रारंभ होऊन 2700 वर्षे झाली होती. एकदा त्या राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलावून सोमयागाला प्रारंभ केला. हा यज्ञ वर्षभर चालू होता. वर्षानंतर पूर्णाहुती होऊन यज्ञ कार्य संपन्न झाले. पूर्वी भगवान शंकरांनी आपला 3रा डोळा उघडून त्यातील अग्नीचे मदनाचे दहन केले होते. तेव्हापासून तो अग्नीच्या उदरात गर्भरूपाने स्थित होता. बृहद्रव्याने केलेल्या त्या यज्ञात आहुत्या व तुपाचे भक्षण करून अग्नी अतिशय पुष्ट झाला होता. तेव्हा पुढील कार्याला अनुसरून नवनारायणांपैकी अंतरिक्षांनी त्यांच्या उदरातील गर्भात संचार केला. यज्ञाप्रसंगी तोच तेजस्वी गर्भ अग्नीने यज्ञकुंडात टाकला. पूर्णाहुतीनंतर यज्ञकुंडातील रक्षा गाढत असताना ब्राह्मणांच्या हाती एक लहान बालक लागले. शिव आणि अग्नीच्या सानिध्यामुळे ते अयोनी संभव बालक अत्यंत तेजस्वी दिसत होते. राजाचा मुख्य पुरोहित महाज्ञानी होता. त्याने ते बालक राजांकडे दिले आणि त्यांची अलौकिक उत्पत्ती सांगितली. त्यामुळे त्याला अत्यानंद झाला. साक्षात मदनाचा अवतार वाटावा असे त्याचे लोभस सुंदर रूपडे पाहून राजा इतका मोहित झाला की त्याच्याकडे कितीही पाहिले तरी त्याचे मनच भरेना. त्या बाळाला कुरवाळून त्यांचे वारंवार मुके घेऊ लागला. त्यानंतर त्याला घेऊन तो अंतपुरात गेला. ते बालक आपल्या पत्नीला दाखवले. ते कोठे सापडले ते सांगितले आणि म्हणाला, सुलोचने, आपण केलेल्या यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या अग्निनारायणाने हा बालक आपल्याला प्रसाद म्हणून दिलेला आहे. त्यामुळे आपला पुत्र मीनकेत तसा हाही आपला पुत्रच आहे. हा कोणी अवतारी पुरुष आहे असे मला वाटते. म्हणून तू याचा नीट सांभाळ कर. त्या बाळाच्या दिव्य रूपाने राणी आधीच मोहित झाली होती. तिने त्याला हृदयाशी धरले आणि त्याला स्नेहाने स्तनपान दिले. पुत्रप्राप्तीच्या निमित्ताने राजाने अपूर्व आनंदोत्सव केला. बाळाला समारंभपूर्वक पाळण्यात घालून त्याचे जालंधर असे नाव ठेवले. गावोगावी साखर वाटली आणि गोरगरिबांना अपार द्रव्य देऊन संतुष्ट केले. हळूहळू जालंधर मोठे होऊ लागले. 8व्या वर्षी राजाने मोठ्या थाटात त्यांचे उपनयन केले. त्यानंतर त्यांचा विद्याभ्यास सुरू झाला. कालांतराने त्यांच्या मनात त्यांच्या विवाहाचे विचार येऊ लागले. त्याने आपल्या धुर्मणी नावाच्या प्रधानाला राजपुरोहितासह सुयोग्य वधू शोधण्यासाठी देशांतरास पाठवले. ही गोष्ट जालंधरांना कळताच त्यांच्या मनात आता आपला विवाह करणार आहेत, पण विवाह म्हणजे काय
तो कशासाठी करतात असे अनेक प्रश्न उभे राहिले. शेवटी याविषयी आपल्या मातेलाच विचारावे असा विचार करून ते सुलोचनेकडे गेले व म्हणाले, आई, माझा विवाह करणार म्हणजे काय करणार? ती म्हणाली, तुम्हाला बायको आणणार. त्यांनी विचारले, बायको म्हणजे काय? ती कशी असते? ती म्हणाली, कशी म्हणजे माझ्यासारखी, मी आहे ना तशी. ते म्हणाले, तुझ्यासारखी? मग तू आहेस ना इथे. ते ऐकून तिला त्यांच्या निरागसपणाचे मोठे कौतुक वाटले. मग तिनेच त्यांना समजावले. म्हणाली, अहो, तुमचे बाबा व मी जसे पती पत्नी आहोत तसेच तुम्ही पती व तुमच्यासाठी एक स्त्री विवाह करून आणायची, ती तुमची पत्नी. पण ते ऐकूनही त्यांना काही उमज पडली नाही. ते अधिकच संभ्रमात पडले व शेवटी खेळायला गेले. खेळत असताना त्यांनी आपल्या सवंगड्यांनाही तोच प्रश्न केला. तेव्हा त्यांचे अज्ञान पाहून तेही हसून चेष्टा करू लागले. त्यावेळी त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, तुम्ही स्त्रियांना पाहिले नाहीत काय? बायको तशीच असते, तिच्याशिवाय प्रपंच होत नाही. मग त्याने प्रपंचात स्त्री पुरुषांना एकमेकांच्या संगतीत कशा प्रकारे सुख लाभते ते संभोग सदृश्य हावभाव व खुणा करून दाखवले. ते पाहून व ऐकून त्यांना धक्काच बसला. आईसारखी आपली बायको आणि तिच्याशी ही मुले सांगतात तसला प्रकार करायचा हे फारच भयंकर व किळसवाणे आहे. अशा एक ना एक विचारांनी त्यांच्या अंतःकरणात मोठी खळबळ माजली. त्यांच्या मनातून प्रपंचांचा विचारच निघून गेला आणि आपल्या हातून असे अधम कृत्य घडण्याआधीच आपण निघून जावे असा विचार करून ते गुपचूप राजधानी बाहेर पडले. नगरवेशीवरील द्वाररक्षकांनी त्यांना पाहिले खरे, पण ते राजपुत्र असल्याने कोणीही त्यांना अडवण्याचे धाडस केले नाही. त्यांनी त्यांना जाऊ दिले आणि ताबडतोब एक दूत पाठवून ही गोष्ट राजाला कळवली. ते वृत्त कळताच बृहद्रवा घाबरला. तो त्वरेने त्यांच्या शोधार्थ निघाला. असे काही होणार याची जालंधरांना खात्री होतीच, म्हणून नगरवेस ओलांडून त्यांनी सरळ आडवाट धरली आणि ते घनदाट अरण्यात घुसले. तेथून पुढे पर्वत कपारींतून मार्ग काढत उत्तरेकडे खूप दूर दूर गेले. राजाने आपल्या सैनिकांसह त्यांचा कसून शोध घेतला, पण उपयोग झाला नाही. शेवटी सर्वजण निराश होऊन नगरात परतले. जालंधर सापडले नाहीत म्हणून सुलोचना राणी आक्रोश करू लागली. राजालाही शोक आवरेना. तेव्हा पुत्रवियोगाने झालेली त्यांची अवस्था पाहून आप्त मित्र, वयोवृद्ध व प्रधानमंत्री सर्वांनीच त्यांची समजूत काढली. म्हणाले, महाराज, जालंधर हे अग्नीचा प्रसाद आहेत, अयोनी संभव आहेत, त्यामुळे त्यांच्या जीविताला कधीही धोका होणार नाही. म्हणून धीर धरा, आम्ही त्यांना शोधणारच आहोत. पण ते अशक्य झाले नाही तरी आज न उद्या ते परत येतीलच. त्यानंतर काही दिवसांनी राजाने मन आवरले आणि तो राज्यकारभारात लक्ष घालू लागला. इकडे दिवसभर चालून थकलेले जालंधर रात्रीच्या वेळी एका गवताळ जागी पहुडले आणि तत्काळ झोपी गेले. त्या रात्री त्या दरीतील अरण्यात प्रचंड वणवा पेटला. तो झपाट्याने पसरू लागला. मोठाले वृक्ष, वेली, गवत, पालापाचोळा, पशुपक्षी आदी सर्वांना गिळंकृत करत होता. तो अग्निनारायण त्यांच्या अगदी निकट आला आणि भूमीवर आपलेच बाळ फुरंगटून झोपलेले आहे असे पाहून सौम्य झाला. यांना आपण बृहद्रवा राजाला यज्ञात दिले होते, मग या अवेळी हे अरण्यात कसे, या विचाराने तो चिंतामग्न झाला. त्याने जालंधरांना उठवले आणि प्रेमाने आपल्या मांडीवर बसवून विचारले, वत्स, तुम्ही येथे कसे आलात? ते ऐकून ते सावध झाले व म्हणाले, मी कोण, कुठला, येथे कसा आलो हे मी नंतर सांगेन, पण आधी तुम्ही कोण ते सांगा. तेव्हा अग्नी म्हणाला, वत्स,
तुम्ही माझेच पुत्र आहात आणि तुमचे माता पिता दोन्ही मीच आहे. ते ऐकून संभ्रमात पडले. मी बृहद्रवा राजा व सुलोचना राणी यांचा पुत्र आहे, मग तुम्ही माझे मायबाप कसे? या त्यांच्या प्रश्नाचे अग्नीला मोठे कौतुक वाटले. त्याने त्यांना त्यांच्या जन्माची सर्व हकीकत सांगितली. अध्याय 11 समाप्त. ओम नमो आदेश.